हॅलो गाईज, तर सकाळ सकाळी मस्त अशी जिजाची मस्ती चालली होती. झोपेतनं उठल्या उठल्या तिची ही मस्ती चालू होती आणि सगळी कपडे तिने कबडमधनं नंतर बाहेर काढली होती. त्यानंतर आज आमचा उपवास होता, त्यामुळे मी ठरवलं की नारळ घरात आहे तर नारळाची बर्फी करावी. पण चुकून माझ्याकडून नारळ जरा जास्तच भाजला गेला आणि तो पूर्णपणे करपला. पण माझा नवरा एवढा भारी की तो म्हणला काळजी नको करू, मी खातो सगळं. सो जेवणामध्ये मग नंतर ना आम्ही खिचडी केली होती आणि चिप्स पण त्याने आणले होते. आणि त्यानंतर डिरेक्ट इव्हिनिंगला मी व्हिडिओ काढायला घेतला. आज मटकीची भाजी करायची होती, मी मस्त कोंब आणले होते त्याला. आणि नंतर ना मम्मीचा मला फोन आला होता की घराशेजारचं तळ खूप म्हणजे खूप भरले आणि ते वाहत आहे. तिला म्हणलं काही पण कर, साहिलला व्हिडिओ काढायला आणि मला सेंड कर, मी ती मिनी ब्लॉगमध्ये टाकते. कारण तिच्या घराशेजारून नजर इतका छान दिसतो की काय सांगायलाच नको. आणि जेवणामध्ये आज मटकीची सुक्की पातळ भाजी केली होती, जिरा राईस, चपाती आणि आम्रखंड होता. त्यानंतर मी किचन वगैरे साफ केलं, मस्तपैकी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि आजचा दिवस आमचा